नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण मॅनेजिंग रेग्युलर स्किल थोडं आणि मॅनेजमेंटच्या रिलेटेड दुसरे काही कंपोनंट आहेत ते सुद्धा आपण इथं शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. आता मॅनेजरियल स्किल म्हणजेच काय? मॅनेजर स्किल रेफर्स टू द ॲबिलिटीज अँड क्वालिटीज ए मॅनेजर नीड्स टू इफेक्टिव्हली प्लॅन, लीड्स, ऑर्गनाइज अँड कंट्रोल द वर्क विदिन अँड ऑर्गनायझेशन. साध्या भाषेत सांगायचं तर म्हणजे मॅनेजरच्या अंगी कोणते पॉझिटिव्ह गुण असले पाहिजे त्यालाच आपण मॅनेजमेंट स्किल म्हणू. मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग असू द्या, लिडिंग असू द्या, ऑर्गनायझिंग असू द्या, कंट्रोल ऑफ वर्क असू द्या किंवा इतर कम्युनिकेशन स्किल असू द्या, हे सगळे स्किलच झाले. आता इथं लिहिलं आपण की सम इम्पॉर्टंट मॅनेजरियल स्किल म्हणजे त्याच्यामध्ये लिडरशिप स्किल असलं पाहिजे का? तर हो, ऑब्व्हियसली लिडरशिप स्किल असल्याशिवाय तो आपल्या टीमचं नेतृत्व करणार नाही. म्हणजे मॅनेजरसाठी किंवा मॅनेजरियल स्किल साठी हे लिडरशिप स्किल असणं आवश्यक आहे. नंतर कम्युनिकेशन स्किल, जोपर्यंत त्याचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असणार नाही तोपर्यंत त्याच्या आयडिया किंवा थॉट्स हे दुसऱ्यापर्यंत प्रॉपरली जाणार नाही. त्याच्यामुळे कम्युनिकेशन स्किल ही सुद्धा आवश्यक आहे. नंतर डिसिजन मेकिंग स्किल. आता बऱ्याचदा आपण बघतो की कुठे कुठे टॉप लोक डिसिजनच घेत नाही. अरे, घ्यायचा डिसिजन तर घ्यावा लागणार आहे ना. काय काय लोक आपण बघतो की डिसिजन घेत नाही. त्यामुळे काय होतं की आपल्या जे काही सबऑर्डिनेट असतात किंवा आपल्यासोबत काम करणारे किंवा आपल्यासोबतची जी टीम आहे, जर आपण डिसिजनच दिला नाही तर ती टीम गोंधळात जाते, त्यांना दिशा देत नाही. आता बघा, डिसिजन घेण्याचे दोन डिसिजन तर घ्यावंच लागते. तो चूक असू शकते, बरोबर असू शकते, ते नंतर बघू, पण निर्णय घेणं आवश्यक आहे. बरेच लोक आपण जॉब करताना बघतो की निर्णयच घेत नाही. अरे, निर्णय घेतल्यामुळे सगळं बाकीच्या गोष्टीचा सगळा खोळंबा होऊन जाते. म्हणजे निर्णय तर घ्यावा लागणारच आहे. नंतर टाइम मॅनेजमेंट सुद्धा असणं आवश्यक आहे. नंतर प्रॉब्लेम सॉल्विंग. आता आयडेंटिफाय अँड रिझॉल्विंग द इश्यू. प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी होतं? बऱ्याचदा काय होते की लोक बेसिक समस्या किंवा मूळ समस्या लक्षात न घेता बऱ्याच आपण बघतो कुठेही एखादे आपले वरिष्ठ असतील किंवा इतर आपले सहकारी असतील, ते बऱ्याचदा ते प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करतात, परंतु ते रूट कॉज किंवा एखाद्या समस्येचं मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचं प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जोपर्यंत तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम काय आहे किंवा त्या प्रॉब्लेम मागची मूळ समस्या काय किंवा कॉज रूट काय किंवा रूट कॉज ज्याला आपण म्हणतो, ते जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत जगातला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसते. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला पाहिजे आणि नंतरच रिझॉल्व्ह होतो. आयडेंटिफाय कधी होतील? जर मूळ समस्या जर सॉल्व्ह केली तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, अदरवाईज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. थोडस क्लिअर करतो मी याला. थोडं नंतर बऱ्याचदा हे पण विचार टाइप्स ऑफ बॅरियर इन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आपण बघितलं ना, मॅनेजर्ससाठी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन किंवा एक चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे. तर मग बॅरियर म्हणजे अडथळे कोणकोणते असतात? फिजिकल बॅरियर, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम द्या, डिस्टर्ब कम्युनिकेशन, फॉर एक्झाम्पल नॉईज असेल, डिस्टर्ब असू द्या, तर त्याला आपण फिजिकल बॅरियर म्हणतो. नंतर लँग्वेज बॅरियर, हे सुद्धा फार मोठा. नंतर जॉर्गन. जॉर्गर म्हणजे काय? यूज ऑफ टेक्निकल ऑर स्पेशलाइज वर्ड दॅट कॉमन पीपल मे नॉट अंडरस्टँड. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं दिलेला आहे की मेडिकल ऑर टेक्निकल टर्म्स यूज विथ नॉन एक्सपर्ट. आता समजा आपण एखाद्या इंजिनिअरिंगची किचकट टर्म वापरली जनरल माणसासमोर किंवा कॉमन मॅनसमोर, तर त्याला कळणार नाही, तर त्याला आपण जॉर्गन म्हणतो. नंतर सायकोलॉजिकल बरियर कॉज बाय इमोशन, मेंटल स्टेट, फॉर एक्झाम्पल स्ट्रेस, अँगर, फिअर, त्याच्यामुळे सुद्धा ते कम्युनिकेशनला बॅरियर किंवा अडथळा येऊ शकतो. नंतर कल्चरल बॅरियर, डिफरन्स इन द कल्चर, व्हॅल्यूज, बिलीफ, ट्रॅडिशन. नंतर ऑर्गनायझेशनल बॅरियर कॉज बाय ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अँड रूल्स. फॉर एक्झाम्पल लॉंग हायरार्की. म्हणजे लॉंग हायरार्की म्हणजे काय? वरून काही आलं तर खाली एखादं, फॉर एक्झाम्पल साध्या भाषेत सांगायचं तर वर एखाद्या माणसानं सांगितलं की बैल, तर एकदम खूप हायरार्की पर्यंत त्या बैलाची कधी शेवटच्या स्टेज पर्यंत मुंगी होईल याचा पता होत नाही. तर त्याच्यामुळे खूप लॉंग हायरार्की जर असते ना तर तो गोंधळ होते. कारण की वर टॉप लेवल मॅनेजमेंट जे काही माहिती दिली ते बॉटम लेवल पर्यंत येणार ते गोंधळ होते. म्हणजे मी सांगितलं की टॉप लेवलला जर आपण एखादा बैल सांगितला तर बॉटम लेवल पर्यंत त्याचं मुंगीमध्ये रूपांतर होण्याचे चान्सेस असतात, तर तो सुद्धा गोंधळाची चान्सेस नाही. नंतर पर्सनल बरियर म्हणजे काय? ड्यू टू पर्सनल ॲटिट्यूड ऑर बिहेवियर, फॉर एक्झाम्पल पुअर लिसनिंग, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ह्या सुद्धा गोष्टी येतात त्याच्यामध्ये.
नंतर बऱ्याचदा याच्यावर सुद्धा क्वेश्चन बायस इन डिसिजन मेकिंग. आपण बघितलं की मॅनेजरसाठी डिसिजन मेकिंग स्किल असतं आवश्यक आहे. मी सांगितलं की निर्णय तर द्यावाच लागतो, मग ते चूक असो बरोबर असो नंतर, पण तो निर्णय एखाद्या गोष्टीवर घोटाळत ठेवणे किंवा घोंगडं भिजत ठेवणे हे फार धोकादायक असते. आता निर्णय घेतला म्हणजे दोन पॉसिबिलिटी असतात, एक तर चुकण्याची किंवा बरोबर. जर अभ्यासून घेतलं तर म्हणजे जगात असं परफेक्ट कोणीच नाही की ज्याचा निर्णय 100% नेहमीच खरा येईल. तर निर्णय घ्यावा लागतो, परंतु त्याच्यामध्ये दोन्ही पॉसिबिलिटी असतात. तो निर्णय चुकू शकतो, निर्णय बरोबर असू शकतो. नंतर बायस इन द डिसिजन मेकिंग कशाला म्हणतात? व्हेन पर्सनल ओपिनियन ऑर मेंटल शॉर्टकट इन्फ्लुअन्स डिसिजन इन्स्टेड ऑफ लॉजिकल अनालिसिस. लॉजिकल अनालिसिस सोडून एकदम मेंटल शॉर्टकट, पर्सनल ओपिनियन किंवा इन्फ्लुअन्स डिसिजन असलं तर ते बायस इन द डिसिजन मेकिंग होतो. कॉमन बायसेस इन डिसिजन मेकिंग, पहिले ओव्हर कॉन्फिडन्स, याच्यामुळे सुद्धा डिसिजन चुकू शकतो. नंतर अँकरिंग बायस, रिलाइंग टू मच ऑन द फर्स्ट पीस ऑफ द इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याच्यावर पहिल्याच्या इन्फॉर्मेशनवर डिपेंड राहणं, तर त्याला अँकरिंग बायस म्हणतात. कन्फर्मेशन बायस म्हणजे काय? फेवरिंग इन्फॉर्मेशन दॅट सपोर्ट द एक्झिस्टिंग बिलिंग ऑर इग्नोरिंग अपोजिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे दुसऱ्यांना दिलेल्या सगळ्याला इग्नोर करणं, म्हणजे तरी तो कन्फर्मेशन बायस या कॅटेगरीत येतो. नंतर अवेलेबिलिटी बायस, मेकिंग डिसिजन बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन दॅट इज इझिली रिमेंबर ऑर रिसेंटली सीन. नंतर हाइंड साइट बायस म्हणतात, बिलिंग आफ्टर अन इव्हेंट दॅट द आउटकम वॉज अ प्रेडिक्टेबल. नंतर एस्केलेशन ऑफ द कमिटमेंट, continuing the wrong decision because of past information, past investment of the time, money and effort. त्याच्यामुळे एखादा रॉंग डिसिजन जरी असला तरी तो कंटिन्यू करतात बऱ्याचदा लोक, कारण की त्यांना वाटते की टाइम कन्झ्युम आहे, पैसे जातात, खूप प्रयत्न लागतात. तर त्याला आपण एस्केलेशन बायसिंग किंवा असं म्हणत असतो. नंतर एंटरप्रेनरशिप. आता एंटरप्रेनरशिप म्हणजे काय? एंटरप्रेनरशिप इज द प्रोसेस ऑफ स्टार्टिंग अँड मॅनेजिंग द न्यू बिझनेस बाय टेकिंग द रिस्क इन ऑर्डर टू अर्न प्रॉफिट अँड क्रिएट द व्हॅल्यू. आता त्याच्या कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते असतात? एखादा उद्योजक आहे तर त्याचा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी आणि इनोव्हेशन असल्याशिवाय तो चांगला उद्योजक असू शकत नाही. उद्योग टाकायचा म्हणल्यावर असं नाही सेफ झोन मध्ये खेळून उद्योग टाकू शकत नाही किंवा इंडस्ट्रियल बनू शकत नाही. त्याला त्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी असलीच पाहिजे. नंतर लिडरशिप क्वालिटी, म्हणजे त्याचं नेतृत्व गुण असलं पाहिजे. डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, आपण ते बघितलं पहिले की डिसिजन घ्यावाच लागतो, म्हणजे घोंगडे भिजत ठेवू शकत नाही आपण. मग डिसिजन रॉंग असू द्या करेक्ट असू द्या, पण डिसिजन घेणं गरजेचं असते. सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, स्वतःवर विश्वास असला पाहिजे. हार्डवर्क अँड डिटर्मिनेशन या सगळ्या चांगल्या उद्योजकाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. नंतर मॅनेजमेंट अँड इनोव्हेशन. मॅनेजमेंट कशाला? मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग, कंट्रोलिंग रिसोर्सेस, कंट्रोलिंग द रिसोर्सेस टू अचीव ऑर्गनायझेशन गोल इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली. म्हणजे त्याच्यामध्ये प्लॅनिंग येऊ द्या, ऑर्गनायझिंग येऊ द्या, लिडिंग असू द्या, कंट्रोलिंग रिसोर्सेस टू अचीव द म्हणजे ऑर्गनायझेशन जे काही गोल असतील ते इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली अचीव करणं. यासाठी काय लागतं की मॅनेजमेंट म्हणजे काय? प्लॅनिंग लागेल, ऑर्गनायझेशन लागेल, लिडिंग लागेल आणि कंट्रोलिंग रिसोर्सेस लागते. नंतर इनोव्हेशन. इनोव्हेशन मीन्स इंट्रोड्युसिंग न्यू आयडिया, मेथड, प्रोडक्ट ऑर प्रोसेस टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑर सॉल्व द प्रॉब्लेम. आता त्याचे एक्झाम्पल कोणते? डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी सुद्धा, इम्प्रूव्हिंग प्रोडक्शन मेथड किंवा क्रिएटिंग न्यू बिझनेस मॉडेल, हे सगळे कॅटेगरी इनोव्हेशन मध्ये येतात. नंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स द ड्युटी ऑफ बिझनेस ऑर ऑर्गनायझेशन टू ऍक्ट इन द बेस्ट interest of the society, the environment and economy while conducting the activities. म्हणजे काय करायचं? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? त्या उद्योजकाने आपला उद्योग करताना त्यांना सोसायटीचा विचार केला पाहिजे, एन्व्हायरमेंटचा विचार केला आणि इकॉनॉमिकचा विचार सुद्धा केलेला असणं आवश्यक आहे. त्याला आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. आता त्याचे कंपोनंट कोणकोणते आहेत ते मी लिप लक्षात ठेवत असतो. जसं लिप इयर मधला लिप नाही का तसा, तर लिप पहिला एल म्हणजे काय? त्याची लिगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे बिझनेस मस्ट फॉलो द लॉ अँड रेग्युलेशन सेट बाय गव्हर्नमेंट, फॉर एक्झाम्पल पेइंग टॅक्स, फॉलोइंग लेबर लॉ, तशी ही लिगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही म्हणजे काय? त्याची इकॉनॉमिकल किंवा इकॉनॉमिक रिस्पॉन्स. द प्रायमरी ड्युटी ऑफ बिझनेस इज टू प्रोड्यूस अ गुड अँड सर्व्हिस टू अर्न द प्रॉफिट
इट इन्शुअर दॅट सर्वायवल अँड द ग्रोथ ऑफ द बिझनेस, हे त्याची इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. नंतर ई म्हणजे काय, इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी, नुसते पैसे कमावून चालणार आहे का, तर त्याची नैतिक जबाबदारी सुद्धा असली घेतलेली पाहिजे. बिझनेस शुड टू फॉलो द मोरल प्रिन्सिपल अँड व्हॉट इज राईट अँड फेअर. नंतर त्याची ही कोणती फिलॅन्थ्रोपिक, फिलॅन्थ्रोपिक म्हणजे काय की त्यांना म्हणजे डुईंग गुड फॉर द अदर, दुसऱ्याच्या हिताचं रक्षण करणं किंवा जबाबदारी घेणं, तर त्याला आपण फिलॅन्थ्रोपिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज टू इम्प्रूव्ह द सोसायटी, हे सुद्धा त्याच्यामध्ये लिप, हे लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये लिगल असू द्या रिस्पॉन्सिबिलिटी, इकॉनॉमिक असू द्या, इथिकल आणि फिलॅन्थ्रोपिक रिस्पॉन्सिबिलिटी त्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येतात. नंतर मॅनेजरियल इथिक्स. आता मॅनेजरियल इथिक्स refers to the moral principle and standard that guide the behavior and decision of the managers in the organization. आता त्यामध्ये कोणकोणते असतात, ऑनेस्टी, नंतर फेअरनेस, इंटिग्रिटी, अकाउंटेबिलिटी आणि रिस्पेक्ट, या सगळ्या गोष्टी मॅनेजरियल इथिक्स मध्ये येतात. नंतर प्रोसेस ओरिएंटेड अँड कस्टमर ओरिएंटेड. आता प्रोसेस ओरिएंटेड मीन्स फोकसिंग ऑन द स्टेप बाय स्टेप प्रोसिजर किंवा स्टेप प्रोसिजर ऑर मेथड टू परफॉर्म द वर्क इन द ऑर्गनायझेशन. प्रोसेस ओरिएंटेशन म्हणजे काय की सगळी प्रोसेस म्हणजे त्याच्यात स्टेप आल्या, प्रोसिजर आल्या, मेथड आले. इट इम्पॅसाइज हाऊ द वर्क इज डन. नंतर कस्टमर ओरिएंटेशन. Customer orientation means focusing on the understanding and satisfying the needs and expectation of the customer. Customer orientation म्हणजे काय, कस्टमरच्या नीड आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन लक्षात घेणे, याला आपण कस्टमर ओरिएंटेशन म्हणतो. इट एम्फॅसाइज कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि सर्व्हिस क्वालिटी, हे ग्राहकाचं समाधान आणि त्याची सर्व्हिसची क्वालिटी यावर जास्त भर देते. नंतर आपण प्रोसेस ओरिएंटेशन मध्ये काय केलं की इट एम्फॅसाइज हाऊ द वर्क इज डन, म्हणजे कामाची पद्धत ही कुठं प्रोसेस मध्ये, इथं ग्राहकाचं सॅटिस्फॅक्शन आणि सर्व्हिसची क्वालिटी हे कशामध्ये फोकस असते, कस्टमर ओरिएंटेशन मध्ये फोकस आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी मी थोड्या स्पीडने सांगितल्या, पण बऱ्याच काही गोष्टी कळल्या असतील, काही नसतील. जर थोडाफार जरी फायदा झाला होत असेल चॅनलचा, तर चॅनलला आपल्या लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.